गणेश उत्सव पर बीजेपी की मुफ्त एसटी बस सेवा, कोंकण के यात्रियों ने कहा धन्यवाद। मुंबई में रहने वाले कोंकणी लोग अपने गांव जाकर गणेश उत्सव मना सके, इस उद्देश्य से बीजेपी की ओर से मुफ्त एसटी बस की व्यवस्था की गई। ऐसी ही 2 मुफ्त बस की व्यवस्था चेंबूर वार्ड 155 में की गई, जिसे जिलाध्यक्ष नीरज उभारे ने नारियल तोड़कर कोंकण के लिए भेजा। इस मौके पर पूर्व नगर सेवक महादेव शिवगन, मंडल अध्यक्ष नमिता डिसूजा और वार्ड अध्यक्ष राम शिंदे सहित कई बीजेपी पदाधिकारी मौजूद थे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं गणरायाचं आगमन किंवा गणेश उत्सव, या उत्सवाची वाट महाराष्ट्रातील मराठी माणूस हा वर्षभर करत असतो। आणि मग शेवटी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या गणरायाचं आगमन होतं। आणि मग कोणी 1.5 दिवस, 5 दिवस आणि अनंत चतुर्थीपर्यंत आपण गणरायाचं पूजन करतो आणि मग गणपतीला विसर्जित करून त्याचा निरोप घेत असतो। असा आपला हा गणेशोत्सव। आणि विशेष करून कोकणात हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो। आणि मुंबईत राहणारा कोकणवासीय हा आवर्जून गणपतीला आपल्या घरी गावी जात असतो। आणि मग अशा कोकणवासियांच्या सेवेसाठी किंवा त्यांना सुखसुविधा मिळाव्या, त्यांना आपल्या गावी जाऊन गणपती उत्सव व्यवस्थित साजरा करता यावा, त्यासाठी भारतीय जनता पार्टी दरवर्षी एक उपक्रम हाती घेत असते। की भारतीय जनता पार्टी मुंबईकडून आमच्या प्रत्येक वार्डात एसटी बसेस किंवा बसेस सोडल्या जातात आणि मग या बसेसचा उपयोग आमच्या कोकणवासियांना होत असतो, त्यांचा प्रवास हा सुखकर होत असतो। अशा या स्तुत्य उपक्रमासाठी आणि कोकणातील कोकणवासियांना आपला गणेशोत्सव व्यवस्थित साजरा करता यावा, त्यांचा प्रवास नीट व्हावा, यासाठी केलेल्या सुविधेबद्दल मी मुंबईचे अध्यक्ष मंत्री आदरणीय आशिष शेलारजी यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी आज मी प्रभादेवी धारावी करत आज चेंबूरमध्ये आलो आणि आज आमच्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये प्रत्येक वार्डातून कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांसाठी बसेस सोडल्या जात आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं या स्तुत्य उपक्रमासाठी अभिनंदन करतो। आणि आज या बसेस सुटल्यानंतर सगळ्या या ठिकाणी कोकणवासी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत, तर त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की आपला प्रवास सुखकर व्हावा, आपण गावी गेल्यानंतर आपल्या हातून आपल्या गणरायाची पूजा व्यवस्थित व्हावी आणि आपला उत्सव व्यवस्थित आणि आनंदात पार पडावा। पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या आपण प्रत्येक वर्षी मुंबईतून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी बसची व्यवस्था आपण मुंबई बीजेपीच्या वतीने करतो। मी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना खूप खूप धन्यवाद देतो की ते कोकणवासियांची एवढी चांगली व्यवस्था करतात। साधारणतः आज मुंबईमधून 500 बस या कोकणवासियांना घेऊन कोकणाकडे चालल्यात। आम्ही काल चेंबूरमधून एक 6 बस आपल्याकडे गेल्या आणि आज साधारण 8 बस म्हणजे एकूण चेंबूरमधून 14 बस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोकणाकडे चालल्यात। उत्साह आहे लोकांमध्ये, आनंद आहे आणि भाजपच्या वतीनं ते व्यवस्था केली जाते, हे खूप विशेष आहे। आपण बघत असाल इथे जाणारे भाविक पण आहेत आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आमच्या मंडळाध्यक्षा मॅडम आहेत, वार्ड अध्यक्ष आहेत, सर्व पदाधिकारी आहेत की त्यांना इथून सोडण्यासाठी किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत। एक आनंदाचं वातावरण। आणि आज तुम्ही आणखीन 4 दिवसांनी कोकणात गेलात तर कोकणात वेगळं चित्र दिसतात। मुंबई जवळजवळ 50% कोकणवासी आहेत आणि ती पूर्ण खाली होते, कोकणामध्ये उत्साह असतो आणि त्यालाच आज राष्ट्रीय सण म्हणून देवेंद्रजींनी मान्यता दिली। मी खरंच त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाणाऱ्या कोकणवासियांना खूप खूप गणपतीच्या शुभेच्छा देतो। सुखरूप जा, सुखरूप परत या। मला वाटतं आमच्या वतीनं काही ठिकाणी परतीच्या प्रवासासाठी पण व्यवस्था केली गेली आहे, त्यामुळे त्याचाही त्यांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो। पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि देवेंद्रजी आणि आशिषजी यांना धन्यवाद देतो आणि कोकणवासियांना पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। लोकांच्या काय म्हणणं? लोकांना पहिली गोष्ट तर मोदी सरकार आता जो बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा जो सध्या सरकार आहे
त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी आभार मानते मोदी सरकारचे, मोदीजींचे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचे, त्यानंतर आशिष शेलारांचे, कारण की त्यांच्या नेतृत्वातून ते दरवर्षी बस देतात आणि कोकणात जाणाऱ्यांना बराच त्रास होतो. दरवर्षी त्यांना बस उपलब्ध होत नाही टायमावरती, खूप अडचण होते, जायला खूप वेळ लागते, की तिकीट्स मिळत नाही, बऱ्याच आर्थिक परिस्थिती पण असतात. तर त्यावेळेला या गोष्टी शेलार साहेबांनी सुरू केल्या आणि हे वारंवार दरवर्षी चालू आहेत. तर जसं सांगितलं शिवगण साहेबांनी, हे अगदी बरोबर आहे की कोकणात राहणाऱ्यांना खूप खुशी आहे, आनंद आहे, कारण की हा महाराष्ट्राचा मोठा सण आहे आणि आपण त्यांना आपल्या भारतीय जनता पार्टीकडून जी बसची सेवा देतो त्यामध्ये ते ती सेवेचा लाभ घेऊन, ते व्यवस्थित पार पाडून, ते सेवेचा लाभ घेऊन ते पूर्ण त्यांच्या घरी पोचतात आणि घरी जाऊन तो उत्साह त्यांचा गणेश चतुर्थीचा पूर्ण सण साजरा करतात. त्यामध्येच आम्हाला असं वाटतं की हाच मोठा आमच्यासाठी आनंद आहे. थँक्यू. मी सर्वप्रथम मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सर्व मुंबईचे आणि आशिषजींचे मी आभार मानतो की आज त्यांनी कोकण वासियांसाठी एवढी चांगली व्यवस्था केलेली आहे. आज जवळपास 500 बसेस संपूर्ण मुंबईतनं आपण कोकणाकरता आपण रवाना केलेल्या आहेत आणि परत कोकणातनं पण येण्याकरता मुंबईला पण आपण व्यवस्था केलेली आहे. आणि आज तुम्ही बघताय की किती लोकांचा उत्साह आहे. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष पण आलेले आहेत आणि पुढचं जे बस जे जाण्याकरता शुभेच्छा देण्याकरता जे आता पुढची प्रक्रिया आपले अध्यक्ष करतील आणि या बसला जाण्याकरता जे झेंडा दाखवतील त्याकरता मी साहेबांचे मनपूर्वक मी स्वागत करतो. तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. असंच आम्हाला सहकार्य करावं आणि आमचा रस्ता जो आहे तो पूर्ण जे खड्डे पडले ते बुजवून व्यवस्थित करावा. एकच आहे.